संजय दत्तचा मुन्नाभाई MBBS हा सिनेमा तुम्ही पाहिला असेलच, पण आता ही रिअल लाईफ मुन्नाभाईची स्टोरी आहे का? 3-4 वर्ष नाही तर तब्बल 11 वर्ष एकाच वर्गात काढणाऱ्या या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याला शेवटी हाकलण्याची वेळ आता कॉलेजवर आली आहे. मुकेश कुमार असं या मुन्नाभाईचं नाव आहे. तो 2014 पासून उत्तर प्रदेश मधल्या गोरखपूर इथल्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेजमध्ये शिकतोय. आश्चर्य म्हणजे गेली 11 वर्ष तो MBBSच्या पहिल्याच वर्गात आहे. या विद्यार्थ्याने 2014 मध्ये SC कोट्यातून प्रवेश मिळवला होता. नॅशनल मेडिकल कमिशनच्या नियमांनुसार 4 प्रयत्नात पहिलं वर्ष पास होणं गरजेचं असतं. तसंच संपूर्ण MBBSचा कोर्स 9 वर्षांच्या आत पूर्ण करणं अनिवार्य असतं. असं असताना या मुकेश कुमारने पहिल्या वर्षी परीक्षा दिली, पण तो सर्व विषयात नापास झाला. त्यानंतर त्याने कधी परीक्षाच दिली नाही. मात्र दरवर्षी तो पहिल्या वर्षात पुन्हा प्रवेश घेत राहिला. हा विद्यार्थी फक्त अभ्यासात मागे नव्हता, तर त्याने कॉलेजच्या हॉस्टेलमधल्या एका खोलीवर सुद्धा कब्जा केला होता. यामुळे नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी खोल्या मिळणं अवघड झालं होतं. हॉस्टेल वॉर्डनने यापूर्वी अनेकदा प्रशासनाकडे यावर तक्रार केली होती. आता कॉलेजच्या प्राचार्यांनी हे प्रकरण अकॅडमिक कमिटीकडे सोपवलं असून त्याचा अहवाल NMC कडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 11 वर्षांनंतर अखेर या विद्यार्थ्याला कॉलेजमधून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 2014 मध्ये जेव्हा त्याने प्रवेश घेतला होता तेव्हा भारतात मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचे नियम लागू होते. त्या काळात पहिलं वर्ष उत्तीर्ण होण्यासाठी कोणतीही कडक कालमर्यादा स्पष्ट नव्हती. याचाच फायदा घेत तो दरवर्षी पहिल्या वर्षात नाव नोंदवून कॉलेजमध्ये राहत गेला. सध्याच्या नॅशनल मेडिकल कमिशन नियमांनुसार हे आता शक्य नाही, पण जुन्या बॅचचा असल्यामुळे तो इतकी वर्ष टिकून राहिला. तो मूळचा UPच्या आजमगडचा रहिवासी आहे. त्याचे वडील उत्तर प्रदेश पोलीस दलात सब इन्स्पेक्टर म्हणजेच दरोगा आहेत. त्यामुळे कॅम्पसमध्ये त्याला इतर विद्यार्थी टोपण नावाने दरोगा असंच म्हणायचे. वडिलांच्या पदाचा आणि प्रभावाचा वापर करून तो प्रशासकीय कारवाई टाळत होता आणि अभ्यास करण्याऐवजी सरकारी कॉलेजमधल्या हॉस्टेल आणि इतर सुविधांचा गैरवापर करत होता. अशा अनेक तक्रारी सुद्धा त्याच्या समोर येत आहेत. आता तुमच्या माहितीत आहे का असा एखादा कोणी मुन्नाभाई वारंवार एकाच वर्गात राहिलेला? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला आत्ताच फॉलो करा.